मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याचे आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते आलेले असतील। म्हणजेच आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10 हप्त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये आलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील 10 हप्त्यांपैकी एखादा जरी हप्ता आलेला नसेल, तर त्या बहिणींना मागील सर्व हप्ते सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सुद्धा आलेले आहेत। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु तुमचा अर्ज रद्द झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। म्हणजेच ज्या ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, मागील 10 हप्त्यांचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते। परंतु मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हप्ते आलेले आहेत, तर ते 10 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते। परंतु जो 11वा हप्ता आहे आणि 12वा हप्ता आहे, तर तो दोन्ही हप्ते सरसकट सोडण्यात येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, याच्यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो। मागील 10 हप्ते तुम्हाला सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता। परंतु शासकीय महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करायचे होते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, सरकारी नोकरीमध्ये कामगार असणाऱ्या महिला असतील, तर यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते घेतलेले आहेत। म्हणजेच त्यांनी सुद्धा 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। परंतु या शासकीय कर्मचारी बहिणींना परत याचा लाभ द्यायचा नव्हता, त्या दृष्टिकोनातून अर्जांची छाननी सुद्धा सुरूच होती। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येणार होता, परंतु सध्याच्या स्थितीला शेवटचा आठवडा निघून गेलेला आहे। त्यामुळे आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की बहिणींना मे हप्ता आणि जून हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। आज दोन्ही हप्ते सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित। तर बघा लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार शासकीय महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता। त्यामुळे कोणत्याही बहिणींना पैसे आलेले नव्हते। अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। तर त्या छाननीमध्ये 4 मुद्दे तपासण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्त्यासोबत जून हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 2 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त मे महिन्याचा 11 हप्ता
येणार नाही, त्यासोबत जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ते 2 नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा या 2 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या ज्या बहिणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे. सोबतच दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, यांसारख्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेत नसावेत. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे. बघा तुम्ही जर या 2 नियमांमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अन्यथा ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत नसतील त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 2 दिवसांपूर्वी आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी सुद्धा या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी आणि जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजेच टोटल मिळून 7.5 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, लाडके बहीण योजनेसाठी तुम्ही सुद्धा या 10 बँकेमध्ये कोणत्या जर एका बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ थेट सुद्धा देण्यात येणार होता. म्हणजेच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अर्जाची गरज नव्हती. लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची कोणतीही गरज नव्हती. त्या दृष्टिकोनातून आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 830 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत. म्हणजेच प्रत्येक वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार होते. त्या दृष्टिकोनातून आज बहिणींना 830 रुपये येतील. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये बहिणींना 830 रुपये येतील आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये बहिणींना 830 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच हे गॅस कनेक्शनचे पैसे 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची असल्यामुळे एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होत नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करायचा आहे. त्यासाठी 35 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून विस्तांतर होत असतात. त्यामुळे आज डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. म्हणजेच आज मे हप्ता आणि जून हप्ता राज्यातील 70 लाख बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुद्धा संपलेली आहे. कारण अर्जाची छाननी संपलेली आहे. ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या सर्व बहिणींना पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, ज्या ज्या बहिणींना आतापर्यंत 10 हप्त्यांचे पैसे आलेले असतील आणि त्या बहिणींना पुढील महिन्यांचे हप्ते घ्यायचे असतील तर त्या बहिणी नियमांमध्ये बसत असावेत तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, उद्या 8 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. ज्या ज्या बहिणी 8 जिल्ह्यामधील असतील त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजेच आजसाठी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. उद्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे परवासाठी 8 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची निवड करण्यात आलेले आहे. म्हणजेच परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके
बहीण असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, मागील 10 हप्त्यांचे पैसे सरसकट तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते, परंतु मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट येणार नाही। म्हणजेच याच्यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। म्हणजेच राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हप्ते आलेले आहेत। तर या 10 हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। परंतु ज्या बहिणींना अजून 15,000 रुपये आलेले नसतील, ज्या बहिणींना 10 हप्त्यांपैकी 2 हप्ते आलेले नसतील, 1 हप्ता आलेला नसेल, म्हणजेच मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील पैसे आलेले नसतील, तर त्या बहिणींनी एक काम करायचं आहे। त्यानंतर मागील सर्व पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता सुद्धा येणार आहे। म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। ज्या ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता नोकरीची आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। अन्यथा लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल, सरकारी कार्यालयामध्ये रेल्वे कामगार असेल, यांसारख्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, दोन्ही हप्त्यांसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। ज्या ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, तिसरी पात्रता योजनांची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, लाडक्या बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल। म्हणजेच लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तरच पैसे येतील, अन्यथा लाडक्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील तर त्या बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, चौथी पात्रता 4 चाकी गाडीची आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला यापुढे कोणताही हप्ता येणार नाही, तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा, त्यासोबत तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या महत्त्वपूर्ण अशा पात्रता आहेत, तुम्ही सुद्धा या पात्रतेचं पालन करायचं आहे। ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्वात अगोदर कोणत्या बहिणींना पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये प्रमाणे येणार आहे। म्हणजेच टोटल मिळून हे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 830, म्हणजेच गॅस कनेक्शन आणि 2 हप्त्यांचे पैसे टोटल मिळून 3830 रुपये तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला मागील पैसे आलेले नाहीत। म्हणजेच याच्यामध्ये एप्रिल हप्ता असेल, सोबतच फेब्रुवारी हप्ता असेल, जानेवारी हप्ता असेल, या हप्त्यांचे पैसे भरपूर बहिणींना आलेले नाहीत। तर त्या बहिणींनी एक काम करायचं आहे, तर ते काम म्हणजे 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे। याच्यावर ते तक्रार सुद्धा नोंदवू शकता। त्यानंतर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या सहकार्यांच्या मार्फत चेक केला जाईल। पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर मागील पैसे सुद्धा सोडण्यात येतील। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 8
8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, पाचवा जिल्हा कोल्हापूर, सहावा जिल्हा रत्नागिरी, सातवा जिल्हा रायगड, आठवा जिल्हा ठाणे, नववा जिल्हा पालघर, 10वा जिल्हा मुंबई उपनगर, 11वा जिल्हा मुंबई शहर, 12वा जिल्हा धाराशिव, 13वा जिल्हा लातूर, 14वा जिल्हा नांदेड, 15वा जिल्हा परभणी, 16वा जिल्हा हिंगोली, 17वा जिल्हा बीड जिल्हा, 18वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 19वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि 20वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। म्हणजे आज 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यामधील 70 लाख बहिणींना पैसे येतील। उर्वरित जे 16 जिल्हे राहिलेले आहेत त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजे उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी, जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी म्हणजे टोटल मिळून 7.5 कोटींचा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। तर या 10 बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या बँक खाता या 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने सर्वात अगोदर प्रतीक्षा संपणार आहे। बघा, या 10 बँकेपैकी पहिली बँक इंडियन बँक, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक ॲक्सिस बँक, सहावी बँक बँक ऑफ बडोदा, सातवी बँक युनियन बँक, आठवी बँक स्टेट बँक, नववी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, 10वी बँक ICICI बँक। म्हणजेच या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।